प्रश्न नंबर 3, पेज नंबर 27. 5x minus 6y plus 30 is equal to 0 and 5x plus 4y minus 20 is equal to 0. हे दोन्ही सोल्युशन आपल्याला बाय ग्राफिकल मेथडनं गणित सोडवायची आहेत. आता याचा ग्राफ कसा काढायचा तर पहिल्यांदा चार्ट भरून देतो. इक्वेशन लिहून घ्या. 5x 6y प्लस 30 इज इक्वल टू 0. आता बाळांनो आपल्याला 5 आणि 2 छेदात जर 2 आणि 5 असेल तर अतिउत्तम कोणतीही संख्या घेतली पटपट गणित इथं संपतं बाळांनो. 5x बरोबर याला पक्षांतर करा 6y मायनस 30. आता 6y प्लस झालं असतं बाळांनो, चुकलं गणित, काळजीपूर्वक लक्ष द्या. मग 6y मायनस 30 अपॉन 5. नंबर 1 6 इंटू वाय, वायची किंमत घ्यायची 1 2 3 भरलेले 1 घेतलं वजा 30 अपॉन 5. 6 6 वजा 30 छेद 5. 30 मधून 6 गेलं 24 छेद 5. 24 दोन्ही 48 छेद 10. 2 न अंश छेदात गुणलं, 2 न गुणल्यानंतर 24 दोन्ही 48 छेद 10 म्हणजे पॉइंट पलीकडचा एक एक अंक डिजिट आलेला काढला तर काय येणार वजा 4.8 वजा 4.8. 2 नंबरची किंमत x बरोबर हेच लिहून घ्यायचं बाळांनो 6y 6y मायनस 30 अपॉन 5. 6 इंटू वाय, वायची किंमत किती घेतली 2 वजा 30 बाय 5. 6 दोन्ही 12 वजा 30 हे अधिक आहे. अधिक वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे, मोठ्या संख्येचं चिन्ह देणे, मोठ्या संख्येचे चिन्ह 18 छेद 5. आता छेदात किती न गुणलं पाहिजे की छेद जेणेकरून किंवा भागाकार करा सरळ 5 18 5 त्रिक 15 शून्य घेतला पॉइंट 5 31 किंवा 18 दोन्ही 36 छेद 10 म्हणजे वजा 3.6. उत्तर तेच येणार, उत्तर चुकत नाही, वजा 3.6 आलेलं आहे. आता किंमत कोणती घेणार y बरोबर 3, x बरोबर 6y वजा 30 छेद 5. 6 गुणिले y, y ची किंमत किती आली 3 वजा 30. 6 त्रिक 18 वजा 30 छेद 5. 30 मधून 18 गेलं वजा 12 छेद 5. 2 न गुणलं 5 दोन्ही 10 12 दोन्ही 24 म्हणजेच वजा 2.4. उत्तर व्यवस्थित बघा. आता बरोबर सॉरी हे इक्वेशन संपलं. आता त्या इक्वेशन मध्ये चार्ट भरूया. सातत्य ठेवा बाळांनो, गणित व्यवस्थित लक्ष ठेवा. 5x 4y वजा 20 बरोबर 0. आता इथं x ची किंमत काढायला सोपं जाईल. 5 आणि 2 छेदात गेलं तरी चालेल. मग 5x बरोबर याचं पक्षांतर वजा 4y अधिक 20 बरोबर चिन्हाच्या अलीकडे वजा आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर अधिक झालं वजाच. मग x बरोबर वजा 4y अधिक 20 छेद 5. आता y ची किंमत 1 2 3 घेतल्या. 1 2 3च का घ्यायची, इतर घेतली तरी पण चालेल बाळांनो, कोणत्याही किमती घ्या, फक्त जेणेकरून चार्टमध्ये 8 आणि 9 हे जास्तीत जास्त अंक आले नाही पाहिजेत. त्याच्यापेक्षा लहान घ्या, ग्राफ पेपरवर मावली जातात बाळांनो.
-4 इंटू वाय, वायची किंमत 1 अधिक 20/5, 4 × 4 -4 + 20/5, 20 मधून 4 गेलं 16/5. आता 16/5 म्हणजे मी काय केलं, बेनं गुणलं, बे पंचे 10 आणि बे 16 32, 16 दुनी 32/10 म्हणजेच किती येणार, वजा 3.2. 3.2. 2 नंबरचा आकडा सोडवा. इक्वेशन तयार झालेलंच घ्यायचं बाळांनो. -4y + 20/5 -4 इंटू वाय, वायची किंमत किती आहे बाळांनो, 2 अधिक 20, 4 दुनी 8 अधिक 20/5, 20 मधून 8 गेलं 12/5. 2 न गुणलं तर काय येणार बाळांनो, 10, 12 दुनी 24, 2.4 अधिक 2.4 आलं बाळांनो, अधिक 2.4. आता 3 नंबरची किंमत, x बरोबर -4 + 20/5 -4 इंटू वाय, वायची किंमत आता किती भरायची, 3 अधिक 20/5, 4 त्रिकोण 12 अधिक 20/5, 20 मधून 12 गेलं 8 अधिक 8, 2 न गुणलं, बे 8 16, बे पंचे 10 म्हणजे 1.6. एक्सची किंमत 1.6 आलेली आहे. चार्ट काळजीपूर्वक भरायचा बाळांनो. आता चार्ट मध्ये वजा 48 एक्स ॲक्सिस वर वजा, इकडं अधिक आहे, ह्या बाजूला वजा आहे. वजा 48 म्हणजेच किती, 4 पूर्ण आणि 8 रेषा, आणि वजा नाही अधिक एक म्हणजे वर जायचं. 4च्या अलीकडं 8व्या रेषेवरून वर 1, नंतर वजा 36 2, वजा 36 म्हणजे 3च्या अलीकडं 6 रेषा आणि तेथून वर 2, अधिक 2 आहे, वजा असतं तर खाली 2 आलो असतो. नंतर किती दिलंय, वजा 24 अधिक 3, वर जायला येणार, वजा 24 म्हणजे 2च्या पुढे 4थी रेषा आणि तेथून वर 3, जाणारी रेषा काढली, त्याच्यावर इक्वेशन कोणतं मांडणार, 5x - 6y = -30. 32 1 अधिक 32 आहे बाळांनो. अधिक 32 म्हणजे 3च्या पुढे 2 रेषा आणि 1 वर, अधिक वजा असतं तर खाली आलो असतो. नंतर 24 2, 24 म्हणजे 2च्या पुढे 4 रेषा आणि तेथून वर 2, 16 3, 16 3 म्हणजे 1च्या पुढे 6वी रेषेवरनं 3 आणि जाणारी लाईन काढली. काही इक्वेशन लिहिलं, 5x + 4y = 20 इक्वेशन लिहिलं, आणि दोन्ही रेषा एकमेकींना कुठं स्पर्श होतात तर इथं. मग त्याचा x बरोबर किती येणार, 0 आणि y बरोबर 5. x बरोबर 0 आणि y = 5 हे उत्तर आलं.